नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। भर रस्त्यात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर लाठ्या, काठ्या, क्रिकेट बॅट आणि इतर वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला आहे। स्वतःचा जीव वाचवण्याकरिता दुकानात पळालेल्या तरुणालाही सोडले नाही। दुकानात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आणि दुकानाचीही तोडफोड करण्यात आली। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून कारंजा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। वाशिमच्या कारंजा शहरातील समतानगर परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार जुन्या आपसी वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लक्ष्य केलेत। हल्लेखोरांनी लाठ्या, काठ्या, क्रिकेट बॅट आणि इतर साहित्यांचा वापर करत तरुणाला बेदम मारहाण केली। जीव वाचवण्याकरिता संबंधित तरुण जवळच्या दुकानात घुसला, मात्र हल्लेखोरांनी दुकानात प्रवेश करून त्यालाही बेदम मारहाण केली। यावेळी दुकानाची तोडफोडही करण्यात आली। या हल्ल्यात 2 तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर कारंजा शहरातील वाढती गुंडागर्दी आणि गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। कारंजा शहरातील या धक्कादायक घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणार का आणि शहरातील वाढती गुंडागिरी रोखण्याकरिता पोलीस कोणती ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।